गुड आफ्टरनून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. आता लवकरच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र तांत्रिक सेवा ही जी आपली परीक्षा आहे, महाराष्ट्र तांत्रिक सेवा, महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस याच्या संदर्भात जे आहे नोटिफिकेशन आयोगाचं अपेक्षित आहे. तर आता या महाराष्ट्र तांत्रिक सेवेच्या संदर्भात जी आहे तयारी सुरू करणं तुम्ही अपेक्षित आहे. तर तांत्रिक सेवेमध्ये वनसेवा असेल, अभियांत्रिकी सेवा असेल, कृषी सेवा असेल आणि जे अन्न औषध प्रशासनामध्ये ज्या काही पदं आहेत ती सुद्धा ऍड होणार आहेत. तर या सगळ्यांसाठी संयुक्त तांत्रिक पूर्व परीक्षा कंबाईंड टेक्निकल एक्झाम आता ही यावर्षी अपेक्षित आहे. संयुक्त तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा. आता मागच्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीची परीक्षा झालेली आणि त्याच्यामध्ये इंग्रजी हा एक महत्वाचा विषय आहे. लँग्वेजेस इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण हे दोन महत्वाचे घटक आहेत. आणि बऱ्याचदा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की भाषेच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांना असं वाटतं एकतर की भाषा अतिशय सोपा घटक आहे आणि त्यावर आपण इझिली हे करू आणि कमांड मिळवू, आणि बरेच विद्यार्थी मित्र त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. आता यामध्ये होतं काय, ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यूज असण्यामुळे या विषयांची ऑलरेडी व्याप्ती भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये त्याची डिफिकल्टी लेवल वाढते. तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की जवळपास सगळ्या मुख्य परीक्षा जेवढ्या आहेत, अगदी राज्यसेवा घ्या, कंबाईन गट ब गट क, याचे पेपर जर तुम्ही बघितलेत तर एक गोष्ट लक्षात येईल, बाहेरून आपल्याला ते अतिशय सोपे वाटतात. पण जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही जी परीक्षा देता तेव्हा त्यामध्ये जे आहे त्याची काठिण्य पातळी तुमच्या लक्षात येते. बऱ्याचदा कन्फ्युजन खूप होतं. हे मराठीच्या बाबतीतही होतं, इंग्रजीच्या बाबतीतही होतं. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने इंग्रजी आता तुमच्या बाबतीत म्हणजे तांत्रिक सेवेच्या बाबतीत काय होणार आहे, तुम्हाला प्रिलिमलाच हा विषय असणार आहे. त्यामुळे आता इथे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने तयारी करणं अपेक्षित आहे. बाकीच्या ज्या परीक्षा आहेत राज्यसेवा गट ब गट क यांना हा मुख्यला हा प्रश्न येतो, पण इथे तुम्हाला पहिल्या स्टेजला हा प्रश्न थोडासा भेडसावणार आहे. हा अर्थात वेटेज इतर परीक्षांच्या मानाने कमी जरी असलं तरी ते क्रुशल ठरतं, हे लक्षात घ्या. आणि असंही नाही की हा जो घटक आहे इंग्रजी असेल किंवा मराठी असेल हा अतिशय कठीण आहे अशातलाही भाग नाही, अतिशय सोपा आहे अशातलाही भाग नाही, मॉडरेट आहे, बट ऍट द सेम टाइम हा स्कोरिंग घटक आहे. त्यामुळे या दोन विषयांमध्ये चांगले मार्क पडण्याच्या दृष्टीने आपण तयारी सुरू केली पाहिजे. इनफॅक्ट तुम्ही सुरू केलेली असेलच. तर या संदर्भात मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. स्पेशल आजचा जो आपला टॉपिक आहे तर इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात, टेक्निकल सर्व्हिसेसच्या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. तर हा जो 26 नोव्हेंबर साठी जी आपली तांत्रिक सेवेची पूर्वपरीक्षा अपेक्षित आहे, प्रस्तावित आहे, तर त्यासाठी इंग्रजी व्याकरणाचे काही सराव प्रश्न मी आजच्या सेशनमध्ये तुमच्याशी डिस्कस करेन. त्याचा निश्चित पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या तांत्रिक सेवेच्या पूर्वपरीक्षांमध्ये उपयोग होणार आहे. तर सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. पण सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी जर अड्डा 24/7 चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सेशनला लाईक करा आणि आपलं सेशन जे आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आता बघा, आज आपण सखोल सराव प्रश्न बघूयात, त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मी देईन आणि त्याचं विश्लेषण आपण करूयात की मागच्या वर्षी समजा आता काही मागच्या वर्षीचे प्रश्न पण घेणार आहे. मागची आपली पहिलीच कंबाईन एक्झाम होती, तर ती परीक्षा आपल्याला त्या परीक्षेतले काही प्रश्न बघीन, तर त्याचं अनालिसिस करेन, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरू करूयात आपल्या सेशनला विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या पुढे आलेला आहे, मागच्या वर्षीचाच आहे हा. आता याच्यात बिफोर ही टर्म वापरलेली आहे. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही डॅश इन हॉटेल्स फॉर 5 years. आता इथे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन टर्म्स आहेत, एक आहे बिफोर आणि दुसरी आहे आफ्टर. दीज बोथ टर्म्स हॅव बीन युज्ड टू इंडिकेट टाइम. वेळेच्या संदर्भात काही ना काही गोष्टी, म्हणजे एक्झॅक्टली वेळ नाही म्हणणार, पण बिफोरचा अर्थ काय होतो पूर्वी, आफ्टरचा अर्थ काय होतो नंतर, आफ्टरनून वगैरे जे म्हणतो आपण. पण आता इथे वाक्यामध्ये त्याचा यूज करताना जर तुम्ही नीट बघितलं या सेंटेन्सचं, तर या सेंटेन्समध्ये जेव्हा मी बिफोर वापरलेला आहे तर बिफोर अक्षय, म्हणजे हे जर नीट मी बघितलं सेंटेन्स, तर या ठिकाणी दोन सेंटेन्स म्हणण्यापेक्षा दोन वर्ब, दोन क्रियापद मला दिसत आहेत. आता बघा, हे पहिलं जर मी सेंटेन्स कन्सिडर केलं तर यामध्ये केम हे जे आहे, हे जे केम तुम्हाला दिसतंय हे आहे वर्ब म्हणजे क्रियापद.
हा झाला पहिला मुद्दा तुमचा. तर आता आपल्याला हे माहिती आहे कमचा पास्ट टेन्स काय असतो. ऑब्व्हियसली केम असणार आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता इथे मुद्दा असा आहे की बिफोरच्या सोबत मी पास्ट टेन्स यूज केलेला आहे. बिफोरच्या सोबत मी पास्ट टेन्स यूज केलेला आहे. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड. आता पुढे फिल इन द ब्लँक आहे. काय आहे फिल इन द ब्लँक्स मध्ये? ही जी गाळलेली जागा आहे तिथे 1 2 3 4 यामधले जे ऑप्शन्स आहेत हे इन्सर्ट करायचे आहेत. आता बघा, वॉज वर्किंग हा एक ऑप्शन झाला तुमचा. 2 नंबरचा ऑप्शन झाला हॅज बीन वर्किंग. 3 नंबरचा ऑप्शन झाला हॅड वर्क. 4 नंबरचा ऑप्शन झाला हॅड बीन वर्किंग. आता इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही नीट बघितलं, आता हे ऑब्झर्वेशननी सांगतोय, ते ग्रामर वगैरे आपण पुढे बघूयातच. जर ऑब्झर्वेशननी बघितलं तर तुम्ही 1 3 आणि 4 या 1 3 आणि 4 मध्ये तुम्हाला कुठेतरी पास्ट टेन्स संदर्भात गोष्टी दिसत आहेत. ऑल दीज 3 ऑप्शन्स इंडिकेट पास्ट ऍक्टिव्हिटी. टेन्स आता कुठलाही असेल, पास्ट ऍक्टिव्हिटी आहे. वॉज वर्किंग, आता वॉज आलेला आहे आणि वर्किंग आलेला आहे. तर आता इथे आयएनजी प्रत्यय जर आलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण म्हणतो क्रिया अपूर्ण आहे. आयएनजी प्रत्यय आला तर ऑब्व्हियसली क्रिया अपूर्ण, हे आता आपल्याला माहिती आहे. पण आता इथे वॉज प्लस अपूर्ण क्रिया आहे, म्हणजे भूतकाळामध्ये अपूर्ण राहिलेली क्रिया आहे. म्हणजे 1 नंबर मध्ये पास्ट टेन्स आहे हे कन्फर्म झालं. मी उत्तर नाही म्हणत आहे, मी एक ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतोय. 2 नंबर मध्ये बघा, 2 नंबर नाही 3 नंबर मध्ये हॅड वर्कड. आता इथे हॅड आलेला आहे. हे हॅडचा काहीतरी म्हणूयात आपण यूज असेलच. पण आता मला समजा हॅड काहीच माहित नाहीये तरी मी वर्क म्हटलेलं आहे, तर वर्कचा पास्ट टेन्स होतो वर्क. ईडी लावलंय हे मला माहितीये. प्ले, प्लेड, त्याच्यानंतर अशी ईडी प्रत्यय लावतो ना आपण. प्ले म्हटल्यावर काय लिहितो? प्लेड लिहितो. त्याच्यानंतर भरपूर अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पास्ट टेन्सचा यूज आपला होतोच. आता इथे वर्क म्हटलंय, वर्क लिहिलेलं आहे. वॉच म्हटलं त्याला मी ईडी लावलं, हा होतो पास्ट टेन्स. पण इथे हॅड म्हटलेला आहे. आता हॅड, हॅव, हॅज आणि हॅड असे 3 ऑक्झिलरीज आहेत ज्याला आपण म्हणतो प्रायमरी ऑक्झिलरीज. हॅव, हॅज आणि हॅड या 3 ऑक्झिलरीज आहेत. म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. जसं आपल्या मराठीमध्ये असतं संयुक्त क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, त्याची ही प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत, ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. तर आता हॅड हे क्रियापद म्हणजे 3 नंबरच्या सेंटेन्स मध्ये म्हणतोय, हॅड हे क्रियापद जे आहे हे या वर्कला मदत करतंय. तसंच 4 नंबर मध्ये सुद्धा हे जे हॅड बीन आहे हे या वर्किंगला मदत करते. वर्किंगला इथे सुद्धा वॉज मदत करते. म्हणजे जर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, या बाकीच्या गोष्टी जर मी बाजूला ठेवल्या, उत्तर काही असेल तर या 1 3 आणि 4 मध्ये पास्टशी रिलेटेड ऑक्झिलरीज आहेत. पास्टच्या रिलेटेड ऑक्झिलरीज आहेत ज्याला मी म्हटलंय सोप्या भाषेमध्ये आपल्या मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापद. 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये. तसंच 2 नंबर मध्ये सुद्धा हॅज ही सुद्धा ऑक्झिलरी आहे, पण ती प्रेझेंट रिलेटेड ऑक्झिलरी आपण वापरतो. आता हा सगळा पार्ट ऑप्शन्सचा होता. आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. आता मूळ मुद्दा काय आपला? बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड. आता मी मगाशीच तुम्हाला म्हटलं हा पास्ट टेन्स आला. आता याच्या पुढे हे जे वाक्यामध्ये कुठला आपण 1 2 3 4 पैकी कुठली ऑक्झिलरी आपण इन्सर्ट करणार, हा इथे प्रश्न. तर आता याचं उत्तर 3 आहे. याचं कारण काय? तर जेव्हा जेव्हा बिफोर हा जो शब्द मी म्हणेन, हा शब्द जेव्हा जेव्हा आपण वापरतो तेव्हा 2 गोष्टीची आपण काळजी घेणं अपेक्षित असतं. त्यातला पहिला मुद्दा जो तुम्हाला मी सांगितला, बिफोरच्या क्लॉज मध्ये, बिफोरच्या क्लॉज मध्ये हा क्लॉज आहे. क्लॉज म्हणजे काय? द कलेक्शन ऑफ सेंटेन्सेस कंटेनिंग वर्ब, याला क्लॉज म्हणू शकतो आपण. कलेक्शन ऑफ सेंटेन्सेस कंटेनिंग द वर्ब. नुसतं सेंटेन्सेस असून चालणार नाही, तिकडे वर्ब पण असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक वाक्यात क्रियापद असलं पाहिजे. तर जेव्हा बिफोरच्या सोबतच्या क्लॉज मध्ये, म्हणजे बिफोर नंतरचा जो क्लॉज आहे
किंवा बिफोरचाच क्लॉज आहे, नंतरचा म्हणण्यापेक्षा बिफोरचा क्लॉज आहे, तर बिफोर अक्षय याच्यासोबत कंपल्सरी पास्ट टेन्स तर येतच, त्यामुळे कमचं आलेलं आहे इथे केम. पण आता प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर जे वाक्य आहे त्याच्यात मी काय वापरणार. तर नॉर्मली बिफोरच्या नंतरच्या क्लॉज मध्ये नेहमी आपण हॅड वर्क म्हणजे हॅडचा यूज आपण जो आहे हा करतोच करतो. जर तुम्ही नीट बघितलं तर हे पूर्ण सेंटेन्स पास्ट टेन्सचं आहे. हा झाला पहिला मुद्दा. हे पूर्ण सेंटेन्स पास्ट टेन्सचं आहे, जसं अक्षय केम टू बॉलिवूड. पण मग मी तिकडे म्हणजे बिफोरच्या सोबत मी कमचा पास्ट टेन्स यूज केलेला आहे, पण बिफोरच्या नंतरच्या क्लॉज मध्ये मी कंपल्सरी हॅड वर्क यूज करतोय. याचा अर्थ होतो मी तिथे पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतोय. पास्ट परफेक्ट. परफेक्ट कुठलाही परफेक्ट टेन्स क्रिया पूर्ण झाली हे दर्शवतं. क्रिया पूर्ण झालीये हे दर्शवणारा काळ म्हणजे परफेक्ट. जसं आयएनजी प्रत्यय म्हटलं की अपूर्ण, तर अपूर्णच्या विरुद्धार्थी होणार ऑब्विसली पूर्ण. तर मग पूर्ण झालेली आहे क्रिया हे दर्शवणारा काळ असतो परफेक्ट. मग जर ती प्रेझेंट मध्ये झाली असेल तर मी प्रेझेंट परफेक्ट यूज करेन, पास्ट मध्ये झाली असेल तर ती विल पास्ट परफेक्ट. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा बिफोरचं सेंटेन्स येतं तेव्हा बिफोर सोबत जे कुठलं क्रियापद असतं त्यामध्ये कंपल्सरी पास्ट टेन्स यायला पाहिजे, आणि त्याच्या पुढच्या सेंटेन्स मध्ये जे आहे हा तुमचा पास्ट परफेक्ट आला पाहिजे. जसं की तुम्हाला 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिसतंय, त्यामुळे याचं उत्तर येतं 3 नंबर. म्हणजे याचा मराठीमध्ये जर मी अर्थ तुम्हाला एक्सप्लेन करायला म्हटलं तर अक्षय बॉलिवूड मध्ये येण्याच्या आधी त्याने 5 वर्ष हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे आणि आता तो बॉलिवूड मध्ये आलेला आहे. तर हे असतं बिफोरच्या सोबत. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आता तुम्हाला दुसरं एक बिफोरचं सिंपल अजून एक उदाहरण देतो. आता बघा, मगाच सारखंच वाक्य फक्त वेगळं थोडंसं लिहितो. बघा, हे बिफोरचं वाक्य आहे. आता इथे मी काय लिहितो ते नीट बघा. बघा आता मी काय लिहिणार आहे, बिफोर सेंटेन्सच्या संदर्भात काही गोष्टी लिहितो. बिफोर ही वेंट टू जर्मनी. म्हणजे आता इथे मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलेलं बिफोर हे वाक्यात आलेलं आहे. वेंट हा जो आहे इंडिकेट्स पास्ट ऍक्शन आणि गोचा पास्ट टेन्स होतो वेंट. तर बिफोर ही वेंट टू जर्मनी ही हॅड लर्न्ड LEARNT. आता इथे कंप्लीशन ऑफ ऍक्शन आहे पास्ट मधली, तर हे आहे पास्ट परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये तिसरं प्रत्यय प्रत्येक वेळेला ईडी येईल असं नाही ना. इट, एट, इटन असं जेव्हा आपण वापरतो, तर या ठिकाणी जे आहे हे पास्ट परफेक्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे. कुठलं? बिफोरच्या पुढच्या म्हणजे बिफोरच्या सोबत कायम हा सिंपल पास्ट येईल, नुसती कृती दर्शवतोय. तर बिफोर ही वेंट टू जर्मनी, गोचा पास्ट टेन्स होतो तुमचा वेंट, आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करायचं आहे तर तिथे कंपल्सरी काय यायला पाहिजे, हॅड. हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच तुमचं कृती पूर्ण झालेली आहे. आणि जर कृती पूर्ण झालेली असेल तर त्याला आपण परफेक्ट टेन्स म्हणतो. पास्ट टेन्स मध्ये कृती पूर्ण झालेली आहे तर त्याला आपण काय म्हणणार, पास्ट परफेक्ट टेन्स. त्यामुळे याचं उत्तर आहे 3. तर ही गोष्ट समजून घ्या, बिफोर सोबत कायम तुम्ही बिफोरच्या सोबत सिंपल पास्ट वापरला पाहिजे, आणि त्याच्या पुढचं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स वापरला पाहिजे. आणि परफेक्ट टेन्स ओळखण्याची खूण किंवा परफेक्ट टेन्स दाखवण्याची खूण तुम्हाला मी सांगितलेली आहे. हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. प्रत्येक वेळेला ईडी येईल असं नाही. मी हे तुम्हाला म्हटलं, आता हे लर्नच आहे, लर्न्ड, लर्न्ड, ईडी आणि आता एनटी प्रत्यय लावलाय. इट, एट, इटन प्रत्यय वेगवेगळे येतात, क्रियापदानुसार त्या ठिकाणी प्रत्यय बदलतात. मोस्ट ऑफ द क्रियापदांचं ईडी फॉर्म येतं पास्ट पार्टिसिपल, पण प्रत्येकाचं येईल असं नाही. तर ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे 3. का उत्तर 3 आहे त्याचं मी तुम्हाला रिझन दिलेलं आहे.
तर हे बिफोर सोबतचं लक्षात ठेवा आणि यावर प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. फार काही अवघड नाहीये, फक्त बेसिक गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. ठीक आहे, चला तर मग पुढे जाऊयात. आय होप तुम्हाला पहिला प्रश्न व्यवस्थित पद्धतीने क्लिअर झाला असेल. तर सेशनला एकदा लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. चला, आता मी दुसरा प्रश्न पुन्हा एकदा डबल फिलर्सचा आहे. आता याला मी डबल फिलर्स म्हणतो आणि आता तुम्हाला एक झलक दाखवली मी. आयोग असे प्रश्न विचारतोय, डबल फिलर्स किंवा फिल इन द ब्लँक्सच आहे, पण ते डबल म्हणजे दोन पूर्णपणे ही सेंटेन्स आहे. आता इथे सुद्धा बघा, आय माय ओपिनियन ओनली वेन यू डॅश युअर्स आणि खाली ऑप्शन दिले, आय हॅव गिव्ह, आय विल गिव्ह, आय शॅल गिव्ह, आय विल गिव्हन, आय विल गिव्ह, म्हणजे पहिल्या याच्यात आय विल गिव्ह, दुसऱ्या याच्यात आय हॅव गिव्हन, विल गिव्हन, हॅव गिव्ह. आता जर मी नीट बघितलं तर 2 नंबरचा ऑप्शन आपोआप एलिमिनेट होतोय. का होतोय एलिमिनेट बघा, तो विल प्लस गिव्ह, गेव, गिव्हन. तर या फ्युचर टेन्स मध्ये कधीही अशा पद्धतीचं प्रत्यय आपण वापरत नाही. विल गिव्हच वापरतो आपण, विल गेव पण नाही, विल गिव्हन पण नाही. त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन तसाही मी एलिमिनेट करतोय. आता राहिलेत तुमच्या पुढे 1, 3 आणि 4. आता यासाठी आपल्याला ते सेंटेन्स समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा आता बघा, याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी आहेत, त्या पहिले समजावून सांगतो, मग सेंटेन्स कडे येतो. आता विल हे जे आहे हे कायमच फ्युचर मध्ये आपण वापरतो, त्याच्यामध्ये काही वाद नाही. विल हे कायमच फ्युचर मध्ये आपण वापरतो. तर आता यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे हे विल, हॅव, हे जे सगळे आहेत हे आहेत ऑक्झिलरीज म्हणजे हेल्पिंग वर्ब. जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं, हॅव, हॅज, हॅड हे हेल्पिंग वर्ब आहेत. तसं विल, शॅल, हॅव, हॅज, हॅड हे सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत. आता त्यांचे प्रत्यय वेगवेगळे होतात, जसं आता मॉडल ऑक्झिलरी वगैरे वेगवेगळे छटा दाखवतात, ते आपण नंतर पुढे बघणारच आहोत. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे सेंटेन्स होतं, काय सेंटेन्स होतं, मला ते घेऊ द्यात सेंटेन्स काय आहे ते मला सेंटेन्स इथे दिसतंय, आय डॅश माय ओपिनियन ओनली वेन यू डॅश युअर्स. तर आता इथे बघा, इथे याचं उत्तर 3 काय आहे, तर आय विल गिव्ह माय ओपिनियन. आता पहिल्या हा पार्ट समजून घेऊ. आता तुम्हाला मगाशीच म्हटलं मी, आय विल गिव्ह माय ओपिनियन, विल इंडिकेट्स फ्युचर ऍक्शन म्हणजे भविष्यातली कृती. मी माझं मत देईन जेव्हा तू दिलेलं असशील, म्हणजे इथे पुन्हा एकदा कृती पूर्ण झालेली असेल. तात्पुरतं याच्यावरच बोलू. तर आता 1 नंबर तर एलिमिनेट होतोय. आता 2 आणि 3 सॉरी 2 आणि 4 नाही सॉरी 2 पण एलिमिनेट केलं ना, 3 आणि 4. तर 3 आणि 4 मध्ये 4 नंबर तसाही संपतोय. का, तर हॅव गिव्ह असं कधीही आपण वापरत नाही. मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, हॅव, हॅज आणि हॅड या तिघांसोबत तुम्हाला ईडी किंवा ईएन म्हणजे काय, पास्ट पार्टिसिपल हा जो फॉर्म आहे हा वापरायला लागतो. मूळ क्रियापद कधीही तुम्ही हॅव सोबत वापरत नाही. तर आता इथे आय विल गिव्ह माय ओपिनियन हा झाला म्हणजे मी माझं मत देईन, म्हणजे हे झालं भविष्यात. पण इथे कंडिशन आहे, ओनली वेन यू डॅश युअर्स. आता इथे हॅव गिव्हन आलं आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की हॅव प्लस जे काही पास्ट पार्टिसिपल आपण वापरतो त्याच्यातून ऍक्शन पूर्ण झालेली आहे हे तुमच्या लक्षात येतं. ऍक्शन पूर्ण झालेली आहे हे तुमच्या लक्षात येतं. तर आता इथे बघा, हॅव इज अ फॉर्म ऑफ ऑक्झिलरी वर्ब यूज इन फॉलोइंग वेज. आता आय हॅव गिव्हन युअर बुक जस्ट नाव हे एक्झाम्पल आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा अर्थ काय, आत्ताच मी तुला तुझं पुस्तक दिलेलं आहे. जस्ट नाव आय हॅव गिव्हन युअर बुक. जसं मगाशी होतं हॅड वर्क, जसं अक्षयचं होतं हॅड वर्क, अक्षय वर्क फॉर 5 years ते होतं ना, बिफोर ही केम टू बॉलिवूड. तर ते पास्ट परफेक्ट टेन्सचं का होतं, तर हॅड वर्क म्हटलेलं. तर आता इथे मात्र हे प्रेझेंट टेन्स मध्ये मी ऍक्शन पूर्ण केलेली आहे हे मी हॅव मधून दर्शवतो. या हॅवचं यूज वाक्यामध्ये क्रियापद म्हणून पण करता येतो.
कसं काय, आय हॅव अ कार, याच्यात हॅव जे आहे हे मेन वर्ब आहे. मात्र दुसऱ्या नंबरच्या एक्झाम्पल मध्ये हॅव जे आहे हे आहे तुमचं हेल्पिंग वर्ब. का, तर ते गिव्हनला मदत करते. तर अशा पद्धतीने याचं उत्तर 3 आहे. कारण पहिल्या प्रकारच्या वाक्यात म्हणजे पहिल्या फिल इन द ब्लँक मध्ये आपण विलचा यूज करणार आहोत. का, फ्युचर ऍक्शन होती. आणि पुढच्या प्रकारचा जो काही एक ब्लँक होती त्याच्यामध्ये आपल्याला एक वाक्य इन्सर्ट करायचं होतं. त्याच्यामध्ये आपण काही इन्सर्ट केलं, तर ते इन्सर्ट केलं हॅव गिव्हन. का, ऍक्शन पूर्ण झालेली होती. आपण असं म्हणत नाही तू दिलेलं असशील तेव्हा, तू देशील तेव्हा. त्यामुळे याचं उत्तर येतंय 3. चला पुढच्या प्रश्नाकडे जातो मी. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा थोडासा वेगळा आहे, म्हणजे या गोष्टीशीच संबंधित आहे. आतापर्यंत तुम्हाला हॅवचा यूज तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आला असेल. आय हॅव इटन, इट, एट, इटन, म्हणजे हा झाला तुमचा पास्ट पार्टिसिपल पीपी. आणि जेव्हा जेव्हा मी पास्ट पार्टिसिपल वापरतो तेव्हा तेव्हा तो हॅव सोबत वापरत असेल तर तो काय असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे परफेक्ट टेन्स आहे, पण डिपेंडिंग ऑन द मोडल ऑक्झिलरी. मोडल ऑक्झिलरीच्या अनुषंगाने जे आहे आपण त्याचा हे चेंज करू शकतो. जसं मगाशी तुम्हाला मी हॅडचं एक्झाम्पल दिलेलं, तसं आता इथे मी हॅवचं एक्झाम्पल देतो. आय हॅव इटन नथिंग डॅश यस्टरडे, म्हणजे मी काहीही खाल्लेलं नाही. ही ऍक्शन पूर्ण झालेली आहे. पण आता इथे तुम्ही कन्फ्युज व्हाल परत की सर तुम्ही इथे प्रेझेंटच्या गोष्टी करताय. आणि यस्टरडे इंडिकेट्स काय इंडिकेट करतो, यस्टरडे कालची गोष्ट. मग आता इथे काय, तर आता इथे महत्वपूर्ण गोष्ट आहे, इंग्लिश भाषाच तशी आहे. तर आता इथे महत्वाची गोष्ट काय आहे की इथे बघा की जी वर्ड्स आहेत याला मी म्हणतो टाइम एक्सप्रेशन्स. टाइम एक्सप्रेशन्स असं मी याला म्हणू शकतो. टाइम एक्सप्रेशन्स. सिन्स, फॉर, टिल, अंटिल ही जी आहेत हे सगळे शब्द इंडिकेट्स टाइम, म्हणजे एक्झॅक्ट टाइम नाही दाखवत पण काहीतरी वेळेशी संबंधित दाखवतात विद्यार्थी मित्रांनो. तर आता इथे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता मी काहीही खाल्लेलं नाही हे झालं तुमचं पूर्ण सेंटेन्स, पण कधीपासून खाल्लेलं नाही, मी कधीपासून काही खाल्लेलं नाही. खाल्लेलं नाही सध्याच्या स्थितीमध्ये बरोबर आहे, पण कधीपासून, तर ते दर्शवण्यासाठी मला या चौघांचा यूज करावा लागेल. मग हे कालपासून मी खाल्लेलं नाही, कशावरून मी म्हणतोय, सेंटेन्स तसं आहे मी कालपासून काहीही खाल्लेलं नाही. पण याचा अर्थ असा होतो का की हा भूतकाळ नाही, हा प्रेझेंट टेन्सच आहे. पण मी माझी ती तीव्रता मला दाखवायची आहे, मी कालपासून खाल्लेलं नाही. तर आता अशा केसमध्ये आपण सिन्स आणि फॉर अशा पद्धतीची दोन एक्सप्रेशन्स यूज करू शकतो. पण या केसमध्ये आपण सिन्स यूज करणार आहोत. का, त्याचं कारण तुम्हाला मी देतो. आता बघा, आता इथे 3 ते 4 गोष्टी आहेत. सिन्स आणि फॉर ही जी एक्सप्रेशन्स आहेत, ही एक्सप्रेशन्स टाइम एक्सप्रेशन्स आपण अशा पद्धतीची वेळ दर्शवण्यासाठी, वेळ म्हणण्यापेक्षा वेळेच्या संदर्भात गोष्टी दाखवण्यासाठी वापरतो. मात्र आता सिन्सचा यूज जो आहे इट इंडिकेट्स बिगिनिंग ऑफ ऍक्शन. जसं आता बघा, आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळतोय. कधीपासून, मॉर्निंग पासून. सिन्स मॉर्निंग म्हणजे मी मॉर्निंग पासून खेळत आहे, म्हणजे मला इथे परत तीव्रता दाखवायची आहे. किंवा मी कधीपासून खेळतोय म्हणजे वेळेचं एक टोक असं मी याला म्हणेन. वेळेचं एक टोक मी दर्शवतोय, टोक दर्शवतोय ना, मी एक्झॅक्ट टाइम नाही दाखवते. मी सिन्स मॉर्निंग म्हणतोय, मग ते मी दुपारी म्हटलं, संध्याकाळी म्हटलं, रात्री म्हटलं, मी सकाळपासून खेळतोय म्हणजे मी खूप वेळ काहीतरी करतोय. याच्यातून मी एक्झॅक्ट टाइम नाही दर्शवते. दुसरं उदाहरण बघा, वी हॅव बीन स्टेइंग इन दिस सिटी सिन्स 1935. आता हे दोन पद्धतीने इथे वापरलेलं आहे. तर आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे आता सिन्स 1935 याचा अर्थ काय, आम्ही 1935 पासून राहतोय. म्हणजे इथे परत आलं, कधीपासून राहताय तुम्ही, 1935 पासून, म्हणजे वेळेचं टोक. आता मगाशच्या सेंटेन्स मध्ये पण तेच होतं, आय हॅव इटन, काय होतं सेंटेन्स, आय हॅव इटन नथिंग ना. येस, आय हॅव इटन नथिंग.
डॅश यस्टरडे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, याच्यात मला वेळेचं टोक दिसतंय. किती तास मी खाल्लेलं नाही हे नाही मला दाखवायचं आहे, वेळेचं टोक. तर इथे मी सिन्सचा यूज करीन. आता जर मला सांगायचं मी 5 तासापासून उपाशी आहे, तर आय हॅव नॉट आय हॅव नॉट इटन सिन्स आय हॅव नॉट इटन सिन्स यस्टरडे, असं मी म्हणू शकतोच. आता दुसरं एक एक्झाम्पल बघा. आता आम्ही 1935 पासून राहतोय, बरोबर आहे. तर आता मी इथे वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी फॉर 5 years. आता इथे बदल काय झाला, 5 वर्ष म्हणजे एक्झॅक्ट टाइम आलं. किती वर्षापासून आम्ही राहतोय, 5 वर्षापासून राहतोय. 5 वर्षापासून राहतोय ना, तर फॉर इथे मी यूज केलेला आहे. वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी फॉर 5 years. 5 वर्षापासून आम्ही राहतोय, म्हणजे अजूनही राहिलेलोच आहोत. लक्षात घ्या, आम्ही काही सोडून गेलेलो नाही, पण 5 वर्षापासून राहतोय. तर इथे सुद्धा तुम्हाला वेळ दिसते, पण एक्झॅक्ट वेळ दिसते. तुम्ही अंदाज लावू शकता, 5 वर्षापासून राहतोय, आता आहे 2022. तर याच्यामधून काय दिसतं, तर एक्झॅक्ट टाइम दिसतो. तर इथे ही महत्वाची गोष्ट आहे. सिन्स इंडिकेट्स ओरिजिन ऑफ ऍक्शन. ओरिजिनल टाइम नाही म्हणत आहे मी, ओरिजिन ऑफ ऍक्शन, की कधी सुरुवात झालेली आहे ते तुम्हाला सांगता येईल. पण एक्झॅक्ट ड्युरेशन, इथे हा महत्वाचा मुद्दा आहे. ड्युरेशन म्हटल्यावर, कालावधी म्हटल्यावर जर मी तिथे फॉरचा यूज करू शकतो. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आलं सिन्स. चला पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. आता हा थोडासा प्रश्न मी क्रियापदांवर येणार आहे. क्रियापदामध्ये आहे ट्रान्झिस्टिव्ह वर्ब. ट्रान्झिस्टिव्ह वर्ब. तर आपल्याला सेंटेन्सेस आयडेंटिफाय करायचे आहेत ज्यामध्ये ट्रान्झिस्टिव्ह वर्ब आहे. आता क्रियापदांचे 2 प्रकार आहेत. एक आहे ट्रान्झिस्टिव्ह, दुसरा आहे इनट्रान्झिस्टिव्ह. आता ट्रान्झिस्टिव्हचा अर्थ होतो सकर्मक क्रियापद, जे मराठीमध्ये आपलं आहे, आणि दुसरं असतं अकर्मक क्रियापद. आता सकर्मक आणि अकर्मक क्रियापद आपल्याला माहिती आहेत. मोरा वाळिंबे आपण भरपूर त्याची पारायण केलेली असतील किंवा करत असाल किंवा करा, मराठीसाठी ते आवश्यक आहे. तर आता इथे बघा, अ आणि ब, ए अँड बी, मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून आणि वुडमेन फेल द ट्रीज. हा प्रश्न कंबाईनच्या एक्झामला येऊन गेलेला होता. हा प्रश्न जो आहे हा कंबाईनच्या परीक्षेला येऊन गेलेला होता. तर आता याचं आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते शोधून काढायचं आहे. ओनली ए, ओनली बी, बोथ करेक्ट, बोथ इनकरेक्ट. तर आता बघूयात आपण. तर आता बघा, ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊ. ट्रान्झिस्टिव्ह वर्ब म्हणजे काय, वर्ब विथ ऑब्जेक्ट म्हणजे काय, सकर्मक क्रियापद. असे क्रियापद ज्या ठिकाणी वाक्यात कर्म असलं पाहिजे. आता तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद या 3 शब्दांच्या जातीची तुम्हाला चांगली ओळख असेल. फॉर एक्झाम्पल, रमेश इज प्लेइंग क्रिकेट. आता या वाक्यामध्ये रमेश हा आहे ऑब्विसली कर्ता, म्हणजे आला तुमचं सब्जेक्ट. इज प्लेइंग हे आहे तुमचं वर्ब म्हणजे क्रियापद, आणि तो काय खेळतोय, क्रिकेट खेळतोय, म्हणजे हे झालं तुमचं ऑब्जेक्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कर्म. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट SVO हा पॅटर्न असतो. आपल्या मराठीमध्ये पण आहे कर्ता कर्म क्रियापद. मग आता जसं एखाद्या वाक्यात जर कर्म नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अकर्मक. आता अकर्मक क्रियापदामध्ये कर्माचा अभाव असतो. तर आता इथे परत एकदा या वाक्याकडे येऊया. आता हे वाक्य अतिशय चांगलं वाक्य बघा, मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. आता यातलं क्रियापद जर मी शोधलं, हे आहे फॉल, हे झालं तुमचं क्रियापद, बरोबर. तर आता या वाक्यामध्ये इंटरेस्टिंग स्टोरी बघा. झाडं पडतात, कधी पडतात, मान्सून मध्ये. म्हणजे मग मान्सून कर्म असेल का, नाही. पडणारी कोण, झाडं. पडणारी कोण, झाडं, म्हणजे हे झालं तुमचं कर्ता. हे मान्सून मध्ये पडतात ठीक आहे, पण कर्त्याद्वारे क्रिया सुरू झाली आहे
आणि ती कर्त्यावरच येते. मगाशी कसं रमेश खेळतोय, काय खेळतोय? क्रिकेट खेळतोय. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. पडणारी कोण आहेत? झाड आहेत. पण कोण पाडणारा आहे का त्यांना? पाडणारा कोण व्यक्ती उपस्थित आहे का? काही अशा काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत? नाहीये. म्हणून जे आहे सॉरी, म्हणून जे आहे ए सेंटेन्स तुमचं ट्रान्झिस्टिव्ह किंवा सकर्मक असणार नाही. आता बी सेंटेन्स बघा. वुडमेन फेल द ट्रीज. पाडणारे कोण आहेत? वुडमेन. काय पाडतात? झाडे पाडतात. म्हणजे एसव्हीओ पॅटर्न जे आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, हा फॉलो होतोय की नाही? ऑब्व्हियसली फॉलो होते. क्रिया कोणावर घडते? मगाच्या सेंटेन्स मध्ये क्रिया कोणावर घडत होती? मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. पडणारी कोण आहेत? झाड आहेत. कोण पाडतंय? ते नाही माहिती. या वाक्यामध्ये पाडतंय की नाही? या वाक्यामध्ये पाडतंय कोण? वुडमेन. त्यामुळे आन्सर काय येईल ट्रान्झिस्टिव्हचं? याचं उत्तर येईल कन्फर्म 2, ओनली बी. सगळ्यांना लक्षात येत असेल मी काय म्हणतो ते. तर पटापट एकदा सेशनला लाईक आणि शेअर करा. चला पटापट. याचं उत्तर म्हणून आलंय 3. तर सकर्मक क्रियापद किंवा ट्रान्झिस्टिव्ह क्रियापद म्हणजे अशी क्रियापद ज्यामध्ये कर्म असतं. अकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म नसतं. सोपं. चला आता बघा, हेच मी इथे लिहिलेलं आहे. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. पडणारी कोण? झाडे. कधी पडतात? मान्सून मध्ये. कोणाकडून? ते नाही माहिती. पाडणारे कोण? वुडमेन. काय पडतात? झाडे पडतात. म्हणजे झाडे झालं इथे कर्म. पण पहिल्या वाक्यामध्ये तसं नाही. चला आता नेक्स्ट सेंटेन्स जो आहे, आपल्याला सगळ्या परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न, याला मी म्हणेन वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर एक वाक्यांचा समूह दिला जातो आणि त्याच्याबद्दल आपल्याला एक शब्द वापरायला लागतो. जसं इथे पॅसिफिस्ट, पॉलिएंड्री, एमिग्रंट असे 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत. असा इनकरेक्ट पेअर शोधायची. इनकरेक्ट पेअर. वन हू ऑलवेज लुक्स ॲट ब्रायटर साइड, प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ, आणि एमिग्रंट अ पर्सन हू लिव्स हिज कंट्री टू सेटल अब्रॉड. आता यातले हे बी सी ए हे प्रश्न कायम विचारले गेलेले आहेत वेगवेगळ्या आपल्या एमपीएससीच्या परीक्षांना, आणि पीवायक्यू परत परत विचारण्याची आयोगाची टेंडन्सी असते वेगवेगळ्या पद्धतीने. तर आता पॅसिफिस्ट आहे, पॉलिएंड्री आहे, एमिग्रंट आहे. तर आता बघा, आता पेसिमिस्ट याचा अर्थ काय होतो? वन हू ऑलवेज लुक्स ॲट निगेटिव्ह साइड. ज्याला पॉझिटिव्ह साइड बघण्याची सवय असते त्याला आपण म्हणतो ऑप्टिमिस्ट. वन हू लुक्स ॲट ब्रायटर साइड. पॉलिगॅमी याच म्हणजे हा माणूस जो आहे हा नकारात्मक असतो आणि ऑप्टिमिस्ट नेहमी सकारात्मक असतो. पॉलिगॅमी याचा अर्थ काय होतो? द प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ ॲट द सेम टाइम. एकापेक्षा बहुपत्नीत्व, एकापेक्षा जास्त पत्नी, तर बहुपत्नीत्व. आणि आता इथे हे 2 शब्द महत्वाचे, एमिग्रंट आणि इमिग्रंट. अ पर्सन हू लिव्स हिज कंट्री टू सेटल अब्रॉड याला म्हणतो आपण एमिग्रंट. आणि एमिग्रंटचा अर्थ काय होतो? वेन दे अराइव्ह एट देअर डेस्टिनेशन. आता हे 2 शब्द तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजावतो. आता बघा, मगाशी मी तुम्हाला म्हणालेलो की पर्सन हू लिव्स हिज कंट्री. आता इथे शीख समाजाचे लोक आहेत, त्यांना भारताच्या दृष्टीने ते आहेत एमिग्रंट. हे कॅनडामध्ये भरपूर लोक सेटल झालेले आहेत. तर हे भारत सोडलेलं आहे, म्हणजे भारतासाठी ते काय झाले आहेत? इंडियन एमिग्रंट. हे भारतासाठी झालेले आहेत ना, त्यांनी भारत सोडलेला आहे. आता ते कॅनडामध्ये गेलेले आहेत, तर कॅनडामध्ये वेन दे अराइव्ह तर ते असतील इंडियन एमिग्रंट. सोपं, हे लक्षात ठेवा. शीख जेव्हा जात आहेत तेव्हा ते भारतासाठी असतील एमिग्रंट, आणि कॅनडा जेव्हा त्यांना तिथे काउंटरला हे करते तेव्हा ते म्हणतील त्याला इमिग्रंट. म्हणजे पर्सन हू अराइव्हज टू हिज डेस्टिनेशन, त्याच्या गंतव्यस्थानाला तो येतोय. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मी बोलतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक वर्ड्स आहेत, दो, ऑल्दो, स्टिल, इनस्पाइट ऑफ, हे सगळे शब्द जे आहेत, काही पुस्तकांमध्ये याला जे आहे वेगवेगळा शब्द वापरलेला आहेच, पण आपण एक साधारणपणे हा शब्दच आपण म्हणूया, नंतर आपण डिटेलमध्ये त्यांचा जो टाईप आहे तो बघू आपण. आता या सेंटेन्सेस मधून आपल्याला काय दिसतं? आता मी बाकी काहीच बघत नाही. शी बॉट अ कार
इथे परत आपल्याला काहीतरी एक वर्ड इन्सर्ट करायचा आहे. शी वॉज टू यंग टू ड्राईव्ह. म्हणजे टू आणि टूचा यूज जेव्हा जेव्हा मी करतोय तेव्हा मला अशी तीव्रता दाखवायची. म्हणजे काय, ती खूप तरुण आहे चालवण्याच्या दृष्टीने, पण तरी तिने कार घेतली. तरुण आहे तरीही तिने कार घेतले असं या वाक्यातून सांगायचं आहे. तर या प्रकारच्या ज्या सेंटेन्सेसला आपण कॉन्ट्रास्ट म्हणू शकतो. कॉन्ट्रास्ट दाखवायचे, विसंगती दाखवायची. तर आता इथे बघा, आता दो, ऑल्दो ही जी टर्म्स आहेत दॅट इंडिकेट्स किंवा दॅट शोज कॉन्ट्रास्ट किंवा कॉन्ट्रास्टिंग सिच्युएशन इन अ सेंटेन्स. म्हणजे मी थोडक्यात सांगितलं विसंगती. आता तिने कार तर खरेदी केली, शी बॉट अ कार ऑल्दो शी वॉज टू यंग टू ड्राईव्ह. म्हणजे ती अतिशय तरुण होती कार चालवण्यासाठी. कदाचित ती पात्रही नसेल पण तरी तिने कार खरेदी केली. म्हणजे विसंगती दाखवायचं. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे ऑल्दो हा जो सेंटेन्स, हे जे वर्ड आहे तो त्याच्यामधून आपल्याला त्याची जी आहे विसंगती दिसते. आलं लक्षात? चला नेक्स्ट पार्ट कडे जातोय आता मी. आता आपल्याला हे जे आहेत हे करेक्ट सेंटेन्स शोधून काढायची. म्हणजे शेवटी सगळं ग्रॅमॅटिकलच पार्ट आहे, पण सेंटेन्स करेक्ट कुठली यामध्ये. आणि इथे आयदर आणि नायदर हे जे शब्द आहेत त्याच्यातले आयदर हा शब्द आहे बघा. तर आता इथे आयदर राम और हिज फ्रेंड हॅज बुक तिकीट्स असं मी म्हटलेलं आहे. आयदर राम और हिज फ्रेंड हॅज बुक तिकीट्स असं मी म्हटलेलं आहे. राम ॲज वेल ॲज श्याम व प्रेझेंट, WARE, वॉज आणि वेअर. तर वेअर जे आहे ते आपण अनेक वचनामध्ये वापरतो. तर आता आयदर याच्यासोबत मी जे वापरलेलं आहे हॅज, मुद्दा इथे आहे हे बरोबर आहे का चूक आहे. त्याचबरोबर राम ॲज वेल ॲज श्याम हे जे वापरलेलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे, हा आपला मुद्दा आहे. तर आता इथे बघा, आता आयदर हे जे असतं इथे तुमच्यासाठी एक महत्वाचा शब्द येईल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. म्हणजे कर्ता क्रियापद यांचा संबंध किंवा यांची सहमती असली पाहिजे. आता मगाचं सेंटेन्स काय, आयदर राम और हिज फ्रेंड हॅज बुक द तिकीट्स. आयदर राम और हिज फ्रेंड हॅज बुक्ड तिकीट्स. आता इथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय लक्षात घ्याल मुद्दा? तर सर्वप्रथम जसं मी म्हटलं कर्ता आणि क्रियापद. आता यामध्ये कर्ते दोन आहेत, एक कर्ता नाहीये. एक आहे राम आणि दुसरा आहे त्याचा मित्र, म्हणजे दोन कर्ते आहेत. मग आता तुम्ही म्हणू शकाल सर जर दोन कर्ते आहेत तर मग एकापेक्षा दोन माणसं झाली, तर मग मी जे क्रियापद वापरायचंय ते असं क्रियापद वापरायला पाहिजे का ज्याच्यातून अनेक वचन दिसेल. दोन कर्ते आहेत तर मी अनेक वचन वापरलं पाहिजे, हा लॉजिकचा पार्ट झाला. पण सगळं लॉजिकवर चालत नाही. तर आता इथे बघा, आयदर आणि नायदर यांचा एक नियम आहे. आयदर ॲग्रीज विथ नियरेस्ट सब्जेक्ट. म्हणजे दोन कर्ते जर आहेत आणि त्यांच्यामध्ये जो नियरेस्ट आहे, आता या ठिकाणी दोन्ही नियरेस्ट आहेत, पण मग दोघांचं जे वचन आहे, राम एक वचनी आहे आणि फ्रेंड आहे एक वचनी, त्यामुळे मी हॅज आणि हॅव यापैकी हॅजचा यूज करतोय. उद्या समजा इथे फ्रेंड्स असलं असतं, आयदर राम और हिज फ्रेंड्स, तिथे मी कन्फर्म हॅवचा यूज केला असता, हॅव बुक तिकीट्स. पण इथे फ्रेंड आहे आणि फ्रेंड आणि राम या दोघांचं जे हे आहे त्याला मी काय म्हणेन, सेंटेन्स जे आहे, सॉरी वचन जे आहे ते एक वचनी आहे, त्यामुळे त्याचं जे आहे हॅज जे आलंय ते बरोबर वापरलेलं आहे. सेम गोष्ट बघा दुसऱ्या सेंटेन्स मध्ये जे आपण वापरलं होतं, राम ॲज वेल ॲज श्याम वेर ॲबसेंट. आता इथे पण दोन हे आहेत, पण बोथ
ॲज वेल ॲज ही जेव्हा आपण बोथ ॲज वेल ॲज ही जी कंजंक्शन्स आहेत, या कंजंक्शन्सचा जेव्हा आपण यूज करतो तेव्हा दोन वाक्य आपण जोडलेले असतात. म्हणजे राम इज ॲबसेंट, राम वॉज ॲबसेंट सॉरी, आणि श्याम वॉज ॲबसेंट. तर मी बोथ राम ॲज वेल ॲज श्याम वॉज ॲबसेंट असं जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे मी वॉजचा यूज करतोय, कारण दोन वाक्य सेम वाक्य, राम वॉज ॲबसेंट, श्याम वॉज ॲबसेंट, ही दोन्ही सारखी वाक्य आहेत सगळ्या दृष्टीने, सब्जेक्टच्या दृष्टीने, वचनाच्या दृष्टीने सेम वाक्य आहेत. तर मी बोथ जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा दोन्ही वाक्य एकाच लेवलला असतात. त्यामुळे बोथ राम and Sham was absent. Sham as well as Ram was absent. इथे वेअर नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो. आता इथे आपल्याला जो आहे दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत. आय यूज टू स्मोक ड्युरिंग माय कॉलेज डेज अँड वी यूज टू प्ले क्रिकेट इन आवर चाइल्डहुड डेज. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल तर इथे यूज टू याच्यासोबत एका ठिकाणी नॉर्मल वर्ब वापरले आणि एका ठिकाणी बघा प्लेड वापरलेला आहे, ईडी फॉर्म वापरलेला आहे. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, यूज टू या जेव्हा हेल्पिंग वर्बचा, ज्याला आपण म्हणतो मोडल ऑक्झिलरी, या मोडल ऑक्झिलरीचा जेव्हा जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा मी पास्ट हॅबिट, पण ती पास्ट हॅबिट कशी खंडित झालेली, त्याला मी म्हणेन डिसकंटिन्यूड, कंटिन्यू नाहीये, खंडित झालेली भूतकालीन सवय दर्शवण्यासाठी मी काय वापरतो, यूज टू. आता यामध्ये पहिलं वाक्य जे आहे, आणि जेव्हा जेव्हा मी यूज टू वापरतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा मी नॉर्मल फॉर्म ऑफ द वर्ब वापरला पाहिजे, बेस फॉर्म ऑफ द वर्ब. त्याला नॉर्मल म्हणण्यापेक्षा मी बेस फॉर्म म्हणेन. बेस फॉर्म म्हणजे आहे तसं. तर स्मोक म्हटल्यावर स्मोक आलं पाहिजे, ईडी लावलं तर ते चुकेल, त्यामुळे ए सेंटेन्सचं बरोबर आहे. मग हाच नियम मी बी मध्ये जेव्हा लावीन तेव्हा माझ्या लक्षात येईल इथे मी बेस फॉर्म वापरलाय का, नाही वापरलाय. काय वापरलाय, पास्ट फॉर्म. त्यामुळे उत्तर काय येईल, याचं उत्तर एक, फक्त अ. आले लक्षात इथपर्यंत सगळ्यांना? चला नेक्स्ट कडे जातोय मी. उत्तर आहे याचं एक, तीन नाहीये, चुकून आलं इथे. यूज टू इज अ फॉर्म ऑफ मोडल ऑक्झिलरी शोज डिसकंटिन्यूड हॅबिट इन द पास्ट. त्यामुळे यूज टू सोबत मूळ क्रियापद वापरला पाहिजे आणि यूज टू प्ले क्रिकेट इन अवर चाइल्डहुड डेज आलं पाहिजे, प्लेड नाही आलं पाहिजे, तिथे आलं पाहिजे प्ले. ओके, क्रियापदासोबत मूळ रूप जे बेस फॉर्म तुम्हाला म्हटलं ते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजीच्या संदर्भात महत्वाचे प्रश्न डिस्कस केलेले आहेत. तर आता येणाऱ्या काळात आपल्या भरपूर बॅचेस आहेत. उदाहरणार्थ क्रांती ही आपली एमपीएससी कंबाईनची स्पेशल बॅच आहे. 200+ लाईव्ह क्लासेस आहेत, रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा मिळणार आहेत. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार मार्गदर्शन आहे. Y325 कोड वापरा आणि फक्त 1659 मध्ये ही बॅच मिळवा. 1 ऑगस्ट पासून सुरू होते ही बॅच, झालेली म्हणजे 6 ते 9 मध्ये ही बॅच आहे. त्याचबरोबर आपल्या टेक्निकल परीक्षेच्या संदर्भात आकार बॅच आपली सुरू होते. कधीपासून, 12 सप्टेंबर पासून. सकाळी 10 ते 12 आणि 1 ते 4 असा टाइम स्लॉट आपण ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेला कधीही करू शकता. याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस आहेत, पण रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी होईल. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी Y325 हा कोड वापरा आणि 1952 मध्ये ही बॅच मिळवा. तर या आकार बॅच मध्ये मी तुमचं इंग्लिश व्याकरण आणि चालू घडामोडी कव्हर करणार आहे. डिटेलमध्ये अशाच पद्धतीने गोष्टी मी कव्हर करीन. तर जरूर या बॅचला ऍडमिशन घ्या आकारला. त्याचबरोबर स्टेट बोर्डची बॅच आहे, ही फक्त 1171 मध्ये उपलब्ध आहे. तर याचा सुद्धा लाभ घ्या. 90+ लाईव्ह क्लासेस आहेत, रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना वेगवेगळ्या बॅचेस घ्यायच्या नसतील तर फक्त 2277 रुपयात तुम्हाला महाराष्ट्र महापॅक मिळतोय. आणि याचं वैशिष्ट्य काय, एकदा ऍडमिशन घ्या आणि सध्या डबल व्हॅलिडिटीची ऑफर आहे. तर 24 महिन्यात जेवढ्या आता एमपीएससीच्या आपल्या 3 बॅचेस आहेत, राज्यसेवा, गट ब गट क, टेक्निकलची काढली आहे, स्टेट बोर्ड काढली आहे, ते सगळे एका ठिकाणी मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला Y325 कोड वापरा आणि फक्त 2277 24 महिने. आज रात्रीपर्यंत ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून फक्त 12 महिन्याचे. तर जरूर या संदर्भात विचार करा. आणि अड्डा 24/7च्या कुठल्याही प्रोडक्टवर तुम्हाला फ्लॅट 17% ऑफ आहेच.
पण डबल व्हॅलिडिटी महापॅक वर आहे, जे मी तुम्हाला सांगतोय 2277 प्लस 24 महिने असा महापॅक तुम्हाला मिळतोय. त्यासाठी Y325 कोड वापरायला विसरू नका. आणि अड्डा 24/7 चॅनलला सबस्क्राईब करा. ऍप डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, जरूर जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं हे सेशन विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला, थँक्यू व्हेरी मच. थांबूया त्या ठिकाणी. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. निश्चित पद्धतीने मी उत्तर देईन. थँक्यू व्हेरी मच.